उज्ज्वल गोलंदाजीसाठी आलेत. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचे आहे. चला प्लीज एसपी संघ अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. देवराज वॉरियर्स संघ अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. देवराज वॉरियर्स सलामीची जोडी मैदानावरती देवराज स्पोर्ट्स संघाकडून अजय आणि दिगू मैदानावरती आलेत. ओहो पहिला चेंडू काय क्लास आहे. फटका सजवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. धमाका केलाय फलंदाज अजित याने आणि या पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलं सर सीमारेषा बाहेर. परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला जातोय गोलंदाज उज्ज्वलेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल कारण का अपोजिट संघ देवराज स्पोर्ट्स या संघाकडे हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि त्याचा प्रत्यय देखील आलाय. अजय आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला दिगू ही सलामीची जोडी. परंतु तिसरा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर कमी गतीचा होता. थोडासा बाउन्स देखील पाहायला भेटला होता आणि या चेंडूवरती थोडासा बीट झालाय. थोडीशी चर्चा केली जाते. नक्कीच चर्चा करणं गरजेचं होतं कारण का बॅक टू बॅक 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव आलेत आणि त्यानंतर थोडंसं काही चुका होत आहेत त्या दाखवल्या जात आहेत. पाहूया चर्चेला कितपत फायदा होताना दिसेल देवराज स्पोर्ट्स साठी. नक्कीच फायदा झालाय. क्लासिक फटका इथे मात्र सजवला गेलाय. अप्रतिम फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटक्याला सजवलाय सर 6 धावेसाठी. काय फटका सजवलाय. नक्कीच डीजे मास्टर देखील म्हणतायत नायक नाही एक खलनायक आहे. नक्कीच खलनायक ठरतोय गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सजवला गेलाय परंतु या चेंडूवरती 2 धावा आल्यात. फलंदाज अजयच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. नक्कीच आपण हे जर पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण MJ स्पोर्ट्स MJ चषक 2024 आणि लिंगायत सर आणि त्यांची टीम पूर्णपणे हे लाईव्ह कव्हरेज करते. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. यस नक्कीच गोलंदाजीसाठी आले आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी सुनील गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. पहिले षटक थोडंसं जर पाहायला गेलं तर 14 धावा देऊन गेले. हे पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केले आहेत गोलंदाजाने.
ओहो चांगलं क्षेत्ररक्षण इथे पत्र झालंय. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुनील. नक्कीच रोकावं लागेल सुनील यांना या सलामीच्या जोडीला, कारण का हे दोन्ही फलंदाज जर पाहायला गेलं तर आता मात्र सेट झालेत. आणि जेव्हा फलंदाज सेट होतो तेव्हा त्या फलंदाजाला चेंडू जो आहे तो फुटबॉल प्रमाणे दिसायला लागतो. आणि त्यानंतर जे प्रहार पाहायला भेटतात गोलंदाजावरती ते आक्रमण. परंतु गोलंदाज देखील तितकेच एक्सपिरियन्स आहेत. या खेळाडूकडे देखील एक्सपिरियन्स आहे. पाहूया हा एक्सपिरियन्स कशा प्रकारे आपल्या संघासाठी वापरला जाईल. ओहो चांगला चेंडू, परंतु वारंवार इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये जे आहेत ते एक्स्ट्रा धावा देखील वाढत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 धावा. आता मात्र 17 क्रिकेटमधील अशुभ धावसंख्या आणि याच अशुभ धावसंख्येला इथे मात्र पार करावं लागेल. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय, परंतु वारंवार इथे मात्र भरकटलेली लाईन इथे मात्र पाहायला भेटते. एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखावं लागतील गोलंदाजाला. थोडस चर्चा करण्याची गरज आहे या गोलंदाजाबरोबर. थोडासा कॉन्फिडन्स द्यावा लागेल गोलंदाजाला आणि कॉन्फिडन्सने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा बरसल्या गेल्या त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लूज झालाय, परंतु नक्कीच आता मात्र गाडी पटरीवरती आले. गोलंदाजाची चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून जखडून ठेवलाय अजय सारख्या एका हार्ड हिटर फलंदाजाला. या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला भेटत नाहीये. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स मिस केला जाईल. नक्कीच मिस केला हा चान्स. तोपर्यंत चित्तेच्या चपळाईने ते पत्र 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला भेटते अजय आणि त्याचबरोबर देगू ही सलामीची जोडी. नक्कीच प्रेशर क्रिएट केलं जात आहे. ओहो या चेंडूवरती मात्र त्रिफळाची झालाय फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसतोय, मोठा मासा गळाला देखील लागलाय. लागलाय, चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी आले तर दर्शन. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल दर्शनाच्या माध्यमातून. सुरुवात स्टार्ट चांगला भेटलाय. ओहो क्रिकेटिंग शॉट पाहायला भेटलाय. फक्त दिशा दिली आहे. ओ या क्षेत्ररक्षणासाठी देखील टाळ्या होऊ जाऊ देत. कमालीचं क्षेत्ररक्षण. जितका पॉवरफुल दमदार फटका पाहायला भेटला तितकं क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला भेटलाय. आणि प्रेक्षकाच्या माध्यमातून या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्यांचा देखील कडकडाट पाहायला भेटतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या आहेत फक्त 2. नक्कीच आपल्या संघासाठी किमती 4 धावा वाचवल्यात. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं
आणि तोच क्षेत्ररक्षण इथे मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी देखील सज्ज झालाय. 2 षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा. गोलंदाजीसाठी आले तर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत शिवप्रसाद, ज्याच्या माध्यमातून आपण शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं. ते शिवप्रसाद गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आले तर खराब क्षेत्ररक्षण झालंय. हो हो, आणि याच खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सर सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकांची भूमिका थोडीशी ढसाळ पाहायला भेटते. सुमार कामगिरी पाहायला भेटते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धाव रोखणं गरजेचं होतं, कारण का फलंदाज चांगल्या प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतायत. ओहो, वारंवार इथे मात्र चांगला टप्पा इथे मात्र राखला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून धाव रोखण्याचं काम केलं जात आहे, परंतु एकेरी धाव नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आले. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 27 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. एक फलंदाज नक्कीच गारद झालाय, पण तो स्टार्ट जो आहे तो चांगला भेटला एसपी संघाला. ओहो, कमालीचा फटका सजवला गेलाय. चेंडू हवेत. चेंडूला दुरी किती गाठता आले पाहूया. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण, चांगला जेल टिपला गेलाय. अजून एका फलंदाजाची खेळी समाप्त केली जाते. बॅटिंग केली जाईल अमोलेच्या माध्यमातून. नक्कीच स्टार्ट चांगला भेटलाय एसपी संघाला, आणि हा स्टार्ट कन्वर्ट करावा लागेल. एका मोठ्या धावसंख्येमध्ये तब्दीली करावी लागेल. अराउंड द कार्पेट फटका इथे मात्र सजवला गेलाय. क्षेत्ररक्षण तिथे थोडस ढसाळ कामगिरी करताना दिसतोय. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कन्वर्ट केली गेली. दुहेरी धावेमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शिवप्रसाद गोलंदाजीसाठी देखील आले आणि चांगली गोलंदाजी देखील केली जाते. कमी गतीचा चेंडू, फसवा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. आपल्या बात्यातील एक छुपा आणि फसवा चेंडू टाकलाय, आणि याच फसव्या चेंडूवरती एकेरी धाव खर्ची देखील केली. एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. जर पाहायला गेलं तर 10ची सरासरी पाहायला भेटते. खोदून काढलाय चेंडूला, पंचांकडे अपील केलंय. अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटायला देखील गेलाय. चांगली गोलंदाजी, नक्कीच पायावरती आदळला हा चेंडू, आणि पंचांचा इशारा येतोय, लेग बाईचा इशारा. आणि या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 धावा फलकावरती. सांगता झाले 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 31 धावा फलकावरती. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. पहिल्या 2 षटकामध्ये. तिसरं षटक देखील चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. या षटकामध्ये
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कर्णधार बैले तर प्रमुख गोलंदाज सुनील यांच्याकडे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दुसरं षटक अप्रतिम टाकलं होतं. तीच सुनील गोलंदाजीसाठी एक आगळी वेगळी ऍक्शन आहे या खेळाडूची. परंतु या चेंडूवरती दमदार फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. डीप मिड विकेटच्या दिशेने फटक्याला सजवलं गेलं 4 धावांसाठी. परंतु या चेंडूवरती रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. ओळखले गेले गोलंदाजच्या माध्यमातून मनसुबे आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. परिवर्तन नक्कीच यशस्वी होताना दिसलंय. दीर्घाव चेंडूची इथे पत्र सांगता पाहायला भेटते. ओहो, हेलिकॉप्टर नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हेलिकॉप्टर लँड झालंय जमिनीवरतीच. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते आहे, ती म्हणजेच दर्शन आणि अमोलेच्या माध्यमातून. सलामीचे दोन्ही फलंदाज चांगलं स्टार्ट करून इथे मात्र परतले. सॉरी, माफ करा, दिगू आणि त्याचबरोबर अमोल. या चेंडूवरती नक्कीच वाईट +1 एकूण 2 धावा ज्या आहेत ते गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. थोडस अतिरिक्त धावा इथे पत्र खर्ची केल्या जात आहेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील जर पाहायला गेलं तर अतिरिक्त धावा दिल्या होत्या. ओव्हरऑल दुसरं षटक अप्रतिम टाकलं होतं सुनील यांनी. या अतिरिक्त धावांवरती अंकुश राखावा लागेल. ओहो, काय फटका सजवलाय. खूपसूरत शॉट इथे मात्र पाहायला भेटला आणि याच खूपसूरत शॉट वरती 6 धावा देखील लिहिल्या जात आहेत. अप्रतिम फटका. चांगला फटका सजवला गेलाय अमोलीच्या माध्यमातून. आपला बॅटिंगचा क्लास दाखवताना दिसतोय, त्याची झलक देखील आपण पाहिली आहे. एक खूपसूरत शॉट इथे मात्र पाहायला भेटला आणि डोळ्याची पारणं देखील फिटली जात आहेत. नक्कीच हे 5 दिवस आहेत हे वटारवासियांना खूप शिकण्यासारखे आहेत. कारण का एक दर्जेदार संघ आहे वटारचा संघ. ग्रामीण क्रिकेटमध्ये हा संघ दर्जेदार कामगिरी देखील करत आलाय आणि ओपन क्रिकेटचे खेळाडूंना पाहून नक्कीच यांच्यामध्ये देखील चांगले दर्जेदार खेळाडू घडतील. नक्कीच अविनाश दबडे याच वटार परिसरातील एक दर्जेदार नाव, कोल्हापूर विभागातील एक स्टार खेळाडू याच परिसरातील. नक्कीच त्याच्याच मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू देखील शिकताना दिसत आहेत आणि याच ओपन टुर्नामेंटमुळे एमचे चषकामुळे देखील त्यांना फायदा देखील होणार आहे आणि याच इराद्याने एमचे चषक ट्रॉफी घेतली देखील गेले. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा शिवप्रसाद याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. या शिवप्रसाद याने 3रं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी शिवप्रसादच्या माध्यमातून राहिली होती आणि त्यासाठी पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय शिवप्रसाद याला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. ओहो, दर्जेदार चेंडू. या चेंडूवरती रनआउटचा चान्स, थोडस मिस झालाय हा चान्स. तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने 1 धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एकीने धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 48 धावा फलकावरती. पहिली मॅच लोअर स्कोरिंगची मॅच रंगली होती. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं रायगडच्या विरोधात नागठाणे आणि रायगड संघाने पहिल्या इनिंग मध्ये केल्या गेल्या फक्त 39 धावा आणि नागठाणे संघाने हे आव्हान सहजरित्या पूर्ण केलं गेलं. नक्की चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 धावा फलकावरती. संघाचं अर्धशतक फलकावरती देखील लागलंय. अक्रूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. तोपर्यंत 1 धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते.
देखील धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती म्हणजेच 51 धावा. 51 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला भेटते. दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय आणि आपली जबाबदारी देखील पूर्ण केली आहे. परंतु कौतुक करावं तितकं थोडं आहे. शिवप्रसाद या गोलंदाजाचं हाणामारीचं षटक आहेत आणि या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज आपला क्लास दाखवताना दिसतोय. आपल्या बात्यातील जे बाण आहेत ते काढले जात आहेत आणि फलंदाजांना याच बाणांवरती जकडून ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी शिवप्रसादच्या माध्यमातून नक्कीच धावा जमवल्या गेल्या तब्बल 51. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न अमोल याचा, परंतु या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग इथे मात्र पाहायला भेटला नाहीये आणि याचमुळे निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. जसजसे निर्धाव चेंडू येत आहेत तस तसं थोडस अंकुश लगावण्याचं काम इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. ओहो दांडी गुल झाले. अमोल बॅक टू द पॅव्हेलियन जाताना दिसतोय. फलंदाज बाद झालेत. दिगू बाद झालेत. एक मोठा धक्का बसतोय. सलामीला आलेला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन जाताना दिसतोय. बॅट्समन नेम रनआउटचा चान्स मिस केलाय. फेकी थोडीशी खराब. वारंवार इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे आणि याचा फायदा देखील होताना दिसतोय एसपी संघाला. धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांची नावं सांगण्यासाठी एक्स्ट्रा खेळाडूंनी इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स जवळती यायचं आहे. थोडीशी नावं सांगायची आहेत. ओहो चांगला फटका इथे मात्र सजवलाय, परंतु या चेंडूला दुरी गाठता आली नाहीये. क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू जातोय सर्र वन बाउंड.
यस या चेंडूवरती पंचांचा बोट आकाशाला म्हणजेच काय तर सायरन वाजलाय फलंदाजाला जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते राहुल याच्या माध्यमातून. या चेंडूवरती रनआउटचा चान्स पुन्हा एकदा थोडस मिस झालाय हा चान्स. नक्कीच सेफ लँडिंग झालाय तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 59 धावा. या स्पर्धेतील मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेल्या. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 39 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या होती. आणि या चेंडूवरती ओहो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. दांडी गुल झाले या चेंडूवर.
पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग पाहायला भेटली एसपी संघाच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडूने आपली जी जबाबदारी आहे ती चोख बजावली आणि त्याचमुळे एक मोठं धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय ते म्हणजेच 59 धावा 60 धावा म्हणजेच प्रति षटकाचा जर विचार केला तर 10 ची सरासरी जी आहे ती गाठावी लागेल. सोपं आहे आव्हान, परंतु त्यासाठी कॅल्क्युलेशन क्रिकेट हे महत्वाचं देखील आहे. मी जेव्हा कॉमेंट्रीसाठी जातो, समालोचनासाठी जातो, तेव्हा मी एकच सांगत आलोय की जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करता तेव्हा आपण कॅल्क्युलेशन क्रिकेट घेणं महत्वाचं असणार आहे. आणि कॅल्क्युलेशन जेव्हा मनामध्ये ठेवता आणि त्यानुसार फलंदाजी करता, छोटे टार्गेट जेव्हा मनामध्ये ठेवता तेव्हाच तुम्ही एक मोठा टार्गेट अचीव करता. त्यासाठी मात्र छोटं टार्गेट 6 चेंडू आणि 10 धावा हे सोपं आव्हान आहे. 60 धावा आपल्याला हे आव्हान हे मोठं वाटतं, परंतु 6 चेंडू 10 धावा या प्रकारे जर बॅटिंग केली तर नक्कीच हे आव्हान जे आहे ते नक्कीच पूर्ण केलं जाऊ शकतं. त्यासाठी कॅल्क्युलेशन पाहूया कशा प्रकारे केलं जाईल आणि हे कॅल्क्युलेशन बिघडवण्यासाठी गोलंदाज देखील इथे मात्र सज्ज झालेत. एसपीचा संघ सज्ज झालाय. यानंतरची लढत पहिल्या मॅच मध्ये जिंकणारा संघ म्हणजेच नागठाणेचा संघ आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाची यानंतरची लढत असेल त्याची नोंद घ्यायची आहे. या संघामध्ये जो संघ विजयी होईल त्याची लढत असेल नागठाणे संघाविरोधात. नागठाणे संघ आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर आपली मॅच असेल गोलंदाजीसाठी आलेत अमोल आणि बॅटिंग साठी सलामीची जोडी. सलामीची जोडी प्रवीण आणि विकास. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल या सलामीच्या जोडीकडून. 6 चेंडू 10 धावा यानुसार फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना, कारण का धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि 60 धावा. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल आणि हे कॅल्क्युलेशन बिघडवण्यासाठी अमोल देखील सज्ज झालेत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी अमोल सज्ज झालेत. फिल्डिंगचं सजावट इथे मात्र केली जाते. चला फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. ओहो, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि या चेंडूवरती विकेटचा पतंग. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज. अति गाई संकटात नेई असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती गाई करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही गाई नडली संघासाठी आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज जो आहे तो माघारी परतलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच उज्ज्वल. मॅन फ्रॉम कनेरीचा हा खेळाडू. नक्कीच याच्या माध्यमातून आपण इस्फुर्ली येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग या खेळाडूची मी पाहिली आहे. नक्कीच दर्जेदार खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र नावाप्रमाणे उज्ज्वल कामगिरी करावी लागेल. हे प्लॅटफॉर्म आहे, ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. त्यासाठी उज्ज्वल सज्ज झालेत. या 60 धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर नक्कीच उज्ज्वल याची बॅटिंग चांगली होणं गरजेचं असणार आहे. ओहो, दर्जेदार चेंडू इथे मात्र टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाज अमोलेच्या माध्यमातून. उज्ज्वल सारखा एक ऑडिटर फलंदाज जकडून ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी. नक्कीच 60 धावा फलंदाजाच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात, परंतु आता जबाबदारी आहे गोलंदाजांची धावा रोखण्याची. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ओहो, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते.
वारंवार टप्पा इथे मात्र बदलला जातोय आणि त्याचा फायदा देखील होतोय. चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडस अतिरिक्त बाउन्स देखील झाला आणि त्याच चेंडूवरती थोडस बीट देखील झालाय फलंदाज. ओहो, वेग पहा, भन्नाट वेग आहे. वाऱ्याच्या वेगावरती ते मात्र स्वार होतोय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी अमोल, कौतुक करावं लागेल या गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी केली जाते अमोलच्या माध्यमातून आणि धावा रोखल्या जात आहेत. चर्चा केली जाते उज्ज्वल आणि विकास यांच्यामध्ये आणि चर्चा करावी लागेल कारण का एसपी चा संघ एक मोठा संघ, दर्जेदार संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला 60 धावा या करायचे आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. अजून एका विकेटचं पतंग होताना दिसतंय. मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय. आलेत शिवकिरण, शिवप्रसाद मैदानावरती आलेत. ज्यांनी गोलंदाजी धारदार केली होती तेच शिवप्रसाद फलंदाजीसाठी आलेत. संघ अडचणी सापडलाय आणि या अडचणीच्या वेळेत तारणारची भूमिका बजावण्यासाठी आलेत शिवप्रसाद. शंकराचा वरदहस्त पाहूया. याच वरदहस्त्रावरती शिव कशा प्रकारे तांडव करताना दिसतील या मॅच मध्ये. नक्कीच तांडव करावं लागेल या मॅच मध्ये कारण का धावांचा पाठलाग करायचा आहे तब्बल 60 आणि 2 फलंदाज बागारी देखील परतलेत. थोडस घाई पाहिला भेटी आहे ते म्हणजेच देवराज स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मी आधीच सांगितलंय हे मोठे टार्गेट आहे परंतु या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर कॅल्क्युलेशन सटीक होणं गरजेचं असणार आहे. 6 चेंडू 10 धावा या प्रकारचे जर कॅल्क्युलेशन केलं आणि फलंदाजी केली, प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव जरी केली तरी देखील हे पाठलाग यशस्वीरित्या आपण करू शकता. परंतु गोलंदाज कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्ची केल्या गेल्या आहेत 2 आणि फलंदाज माघारी परतवले 2. म्हणजेच घातक कोल्हापुरी मिरची ज्याप्रमाणे तिखट आहे त्याप्रमाणे इथे मात्र घातक मारा इथे मात्र पाहायला भेटला. एकेरी धाव आली आहे. एकेरी धावणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 3 धावा फलकावरती. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या गेलेत फक्त 2 धावा. कमालीचं प्रदर्शन राहिलं अमोल्याचं. वेगावरती बीट झाला हा फलंदाज आणि त्याच मुळे इथे मात्र एक घातक गोलंदाज म्हणून साबित झाला पहिल्या षटकामध्ये. परंतु दुसरं षटक गोलंदाजीसाठी आले तर ते म्हणजेच कृष्णा गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 4 धावा फलकावरती. वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. चांगली गोलंदाजी होते गोलंदाजाच्या माध्यमातून. एसपी संघ या संघाने आपला दबदबा कायम ठेवलाय. ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव. नक्कीच
चेंडू चांगला होता परंतु थोडीशी लाईन अँड लेन थोडीशी भरकटलेली पाहायला भेटते. जर अचूक टप्प्यावरती जर मारा केला या गोलंदाजाने तर नक्कीच एक घातक गोलंदाज साबित होऊ शकतो हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. वेग आहे या गोलंदाजामध्ये, मनगटामध्ये ताकद देखील आहे परंतु विश्वास आणि हा विश्वास जो आहे तो आत्मविश्वास नक्कीच मनामध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला जखडून ठेवावं लागेल अपोजिट संघाला. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये एक संघ जो आहे तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. जो संघ माफ करा, 2 टीम क्वार्टर फायनलला जाणार आहेत. प्रत्येक दिवसातून 2 ज्या टीम आहेत त्या क्वार्टर फायनलला जाणार आहेत आणि त्याचमुळे इथे मात्र एक नामी संधी आहे रन रेट वाढवण्याची. जयसिंगपूर नगरसेवक मान्य श्री महेशजी कलगुडे सर, त्याचबरोबर जयसिंगपूर ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी कोल्हापूरचं नाव भूषवलं तेच अमोलजी भोजने सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यांचा खेळ मी कोकणामध्ये देखील पाहिलाय. एक दर्जेदार खेळाडू अमोलजी भोजने सर, नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद. पूर्व नगरसेवक मान्य श्री महेश कलगुडे सरांचा सत्कार केला जातोय आणि सत्कार करतील महेशजी जगताप सर यांच्यातर्फे इथे पत्र सत्कार केला जातोय. आणि त्याचबरोबर जयसिंगपूर ज्येष्ठ खेळाडू अमोलजी भोजने सरांसाठी एकदा टाळ्या जाऊ देता. एक कोल्हापूर विभागातील एक स्टार खेळाडू, कित्येक वर्ष क्रिकेटची अतोनात सेवा करत आलेत आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून देखील ओळखलं जातं. अमोलजी भोजने सर यांचा इथे पत्र सत्कार केला जातोय. अमोलजी लकटे सर यांच्याकडून सत्कार केला जातोय. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्यासाठी धन्यवाद. गोलंदाजीसाठी आलेत राहुल मान फ्रॉम इचलकरंजीचा हा गोलंदाज. अचूक टप्प्याचा 12 इथे पात्र IPL इचलकरंजी प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने. चांगली गोलंदाजी राहुल याच्या माध्यमातून आपण पाहायला भेटले. नक्कीच तोच फॉर्म इथे मात्र बरकरार ठेवलाय राहुल याने. पहिला चेंडू इथे मात्र दमदार आलाय. एकेरी धाव आली आहे. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावा. दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतंग होताना दिसतंय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. न्यू बॅट्समन मैदानावरती आले तर पिंटू पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. थोडस नाराज आहे मी देवराज स्पोर्ट्स या संघावरती, कारण का जर पाहायला गेलं तर संधी होती या सामन्यामध्ये एक तगड्या संघाला आव्हान देण्याची, परंतु प्रत्येक खेळाडू जो आहे तो इथे पत्र नांगी टाकताना दिसतोय. आत्मविश्वासाची कमी इथे पत्र पाहायला भेटते, परंतु आत्मविश्वासाने इथे पत्र बॅटिंग करावी लागेल. नक्की संधी भेटले आणि या संधीचं सोनं करावं लागेल. याच प्लॅटफॉर्म वरती आपल्याला एक नामी संधी भेटली आहे कोल्हापूर वासियांना आपली बॅटिंग दाखवण्याची. पाहूया याच संधीचं सोनं करण्यासाठी फलंदाजीसाठी आलेत पिंटू, परंतु गोलंदाज आहेत मॅन फ्रॉम इचलकरंजी राहुल. नाम तो सुनाई होगा. चांगली गोलंदाजी होती राहुलच्या माध्यमातून. जखडून ठेवलंय. पहिले 3 चेंडू जर पाहिला गेला तर अप्रतिम टाकले गेलेत. या पहिल्या 3 चेंडूंवरती धावा रोखल्या गेल्यात राहुलच्या माध्यमातून. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या पटलावरती लेफ्ट आर्म गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय.
कोल्हापूर विभागातील अजून एक स्टार खेळाडू कोल्हापूर विभागातील एक स्टार खेळाडू छोटा पॅकेट बडा धमाका जलसिंग पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच जलसिंग पाटील देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखलं जाणार हे मोठं नाव जलसिंग पाटील याचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नक्कीच पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच फक्त धावा खर्ची केल्या गेल्या 12 धावा आणि अपोजिट संघ म्हणजे देवरा स्पोर्ट्स देखील थोडेसे वाढले 12. या चेंडूवरती चेंडू हवेत आणि एक लॉलीपॉप चेल इथे मात्र दरणीला दान दिला जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला भेटलं होतं आणि या क्षेत्ररक्षणावरती जीवदान भेटत आहे फलंदाजाला. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रत्येक गोलंदाजाची आणि याच मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजाने आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये अमोल याच्या माध्यमातून फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक टाकलं गेलं कृष्णा यांच्या माध्यमातून 7 धावा. तिसऱ्या षटकामध्ये राहुल याने देखील दर्जेदार गोलंदाजी केली फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला माघारी परतवलं जात आहे. पंचांचा चेंडूचा पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि रिव्ह्यू मागितलाय. प्रशांत सर आपण स्टेज जवळ यायचंय. प्रशांतजी सर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. थोडस जर पाहायला गेलं तर जखडून ठेवलंय देवराज स्पोर्ट्स संघाला. एसपी संघाने वर्चस्व राखलं जात आहे आणि या चेंडूवरती विकेटचं पतंग होताना दिसलंय. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन जाताना दिसतोय. आता मात्र नवीन फलंदाज मॅन फ्रॉम सांगरूळ छोटा पॅकेट बडा धमाका सज्जन साकोटे मैदानावरती आलेत. टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच नावाचा दबदबा आहे. याच कोल्हापूर विभागातील एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखलं जातं. सज्जनजी साकोडे मैदानावरती आलेत. मॅन फ्रॉम सांगरूळ. पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये संधीचं सोनं करतील.
एक दर्जेदार खेळाडू आहे. नक्कीच ग्रामीण क्रिकेट गाजवलं देखील गेले या फलंदाच्या माध्यमातून. पाहूया रबर बॉल क्रिकेट मध्ये कशा प्रकारे छाप सोडतायत. नक्कीच हा चेंडू जो आहे तो चांगल्या प्रकारे हाताळला जातोय. गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून धावसंख्या जी आहे ती जखडून ठेवली. धावसंख्या जाऊन पोचले 16. नक्कीच थोडासा जो खेमा आहे देवराज स्पोर्ट्सचा तो थोडासा चिंतेत आहे, कारण का फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन वारंवार जाताना दिसत आहेत. एकेरी धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये, एकेरी दुहेरी धावांनी कोणताही फरक पडत नाहीये एसपी संघावरती, कारण का पल्ला गाठायचा आहे तब्बल 60 धावेचा. आणि या 60 धावेचा पल्ला गाठण्यासाठी इथे मात्र आक्रमण व्हावं लागेल, आक्रमक चढवावं लागेल. परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे एसपी संघाचं. चांगली गोलंदाजी होताना दिसते एसपी संघाची. नावाप्रमाणे ओहो दर्जेदार गोलंदाजी केली जाते एसपी संघाच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर थोडस स्कीट होताना दिसतोय आणि त्याचमुळे थोडस फलंदाज जे आहे ते चाच पडताना दिसत आहेत. वारंवार 3 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. ही गोलंदाजी आवडली असेल तर वटारवासी डोळ्याच्या टाळ्या होऊन जातात या गोलंदाजीसाठी. अप्रतिम गोलंदाजी राहिली राहुल याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी जखडून ठेवलं गेलंय या षटकामध्ये देखील. अप्रतिम गोलंदाजी, फक्त 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि चौथ्या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा. अप्रतिम गोलंदाजी राहिली देवराज स्पोर्ट्सला. इथूनच थोडस बॅकफुट वरती नेलंय गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने आपली जबाबदारी पार पाडली या मॅच मध्ये. आणि या पहिला चेंडू 5वं षटक. गोलंदाजीसाठी आले तर सुरेश. एकेरी धाव आले. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18 धावा दफलकावरती. अजूनही 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नक्कीच खराब चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय डेट चेंडू. हा चेंडू जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. सजन साकोडे याच्या माध्यमातून हा फटका सजवला जातोय. छोटा पॅकेट बडा धमाका करताना दिसतोय. पहिला चौकार आलाय सजन साकोडेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला भेटते सजन साकोडे, मॅन फ्रॉम सांगरूळचा हा खेळाडू. नक्कीच टेनिस क्रिकेट मध्ये आपली छाप सोडली या खेळाडूने. ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. नक्कीच याचा फायदा हो. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. या क्षेत्ररक्षणासाठी राहुल साठी एकदा टाळ्या होऊ जाऊ देत. सॉरी, अमोल क्षेत्ररक्षण करताना दिसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि याच बरोबर आणि या इथे मात्र सजन साकोडे नाराज आहे आणि बॅक टू द पेव्हिलियन जाताना दिसतोय. कोडोलीचा स्टार खेळाडू प्रवीणजी लोंढे सर, एक तोडफोड कामगार म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू नक्कीच ऍक्शन मध्ये देखील दिसेल या एमजे चषकामध्ये. बहारदार बॅटिंग ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो तेच कोडोलीचे खेळाडू प्रवीण लोंढे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि आमचे परम मित्र आणि कोल्हापूर विभागातील एक स्टार फलंदाज आमचे परम मित्र, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जलसिंग पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. न्यू बॅट्समन मैदानावरती. हो हो, धमाका केलाय, चेंडूला पाठवलाय सर, सीमारेषा पार, षटकार 6 धावेसाठी.
भी चलाया बल्ला, क्या खूबसूरत शॉट था ये, माशाअल्लाह, देखे मजा आ गया. अप्रतिम फटका इथे मात्र सजवला गेलाय आणि याच फटक्यावरती 6 धावेची मोहर लागली आहे. परंतु 6 धावा बहाल केल्यानंतर गोलंदाजाने आपल्या लाईन मध्ये परिवर्तन केलंय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. अकुर टप्प्याचा चेंडू, नक्कीच कमी गतीचा चेंडू, गती परिवर्तन पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू आलाय आणि याच निर्धाव चेंडू बरोबर षटकाची देखील सांगता झाली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 28. सन्मानजनक स्कोर उभा इथे मात्र केला जातोय. 60 धावेंचा पल्ला गाठायचा होता. थोडस कॅल्क्युलेशन बिघडलं. प्रत्येक खेळाडू मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट गमावून बसला आणि तिथूनच थोडस बॅकफुट वरती गेला तो म्हणजे देवराज स्पोर्टचा संघ. गोलंदाजीसाठी आले तर राहुल देखील एक दर्जेदार गोलंदाज आहेत. ओहो, नक्कीच फसवा चेंडू, कमी गतीचा चेंडू आणि त्याचबरोबर थोडस बोटांची जादू देखील इथे मात्र पेश केली गेली आणि याच चेंडूवरती निर्धाव चेंडू देखील आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून बोटांची जादू इथे मात्र पेश केली जाते. या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाज हा बॅन असणार आहे. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, टप्पा ज्याचा चांगला तो नक्कीच गोलंदाज यशस्वी ठरलाय टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याचा प्रत्यय देखील येतोय. वारंवार इथे मात्र गोलंदाज जो आहे तो चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एसपी संघ नावाप्रमाणे इथे मात्र दावेदारी पेश केली जाते. एसपी संघाच्या माध्यमातून वारंवार बीट केलं जात आहे फलंदाजांना. चांगला फटका सजवला गेलाय पिंटू याच्या माध्यमातून. थोडासा उशीर झाला या फटकेबाजीला. उशीर झाला या फटकेबाजीला, परंतु नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकार लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा इथे मात्र प्रयत्न झालाय, परंतु निर्धाव चेंडू इथे मात्र टाकले जात आहेत. आता मात्र औपचारिकता राहिले या मॅच ची पूर्णपणे. या चेंडूवरती पंचाचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये फेकी गोलंदाज पूर्णपणे बॅन असणार आहेत. एक जरी चेंडू आपण थ्रो गोलंदाजी केली तर या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करता येणार नाहीये. हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. गोलंदाज चेंज केला जातोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. राहिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. आदर्श पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी केली जाते. आदर्श याच्या माध्यमातून नावाप्रमाणे इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल आदर्श याला. परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे निराशाजनक कामगिरी एसपी संघाची राहिली आहे. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे, राहुल नक्कीच पंचांकडे अपील मागतायत. आपण धनंजय पवार यांच्या बरोबर राहुलला देखील त्यांच्या व्हिडिओ मध्ये पाहत आलो आहे. तोच राहुल गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे या गोलंदाजी राहिली आहे आणि या चेंडूवरती चांगला फटका